वायरेवर एवढा बी भरोसा ना ठेवा. आपू सासू आहे, सासू सारखं वागा. हे बी तुम्हाला सांगणं पडते बाई. मोठे आहे ना तुम्ही माझ्यापेक्षा. नाही नाही, माय वायऱ्या लय चांगले आहे. अन लोकाची लेखबाय करून आणशील ना नापुका वाईट साईट वागशील त्याच्याशी, असं नाही. मी तसं नाही म्हणत आहे. त्या लोकाची लेखबाय आहे मान्य आहे मला, पण मग आपण सासूची जात आहे. त्या वायऱ्या असल्या म्हणून काय झालं, त्या पोरी नाही होती ना आपल्या, त्या वायऱ्याच राहतील. मी काय म्हणते रेले मारझोड कर की काही कर नाही. एवढं बी त्याच्या पुढे दांडेना सरकवा, पण इतकं ना पुढे पुढे करा. सरकवते बहीण मी त्याच्या पुढे दांडे, सरकवू नाही तर काय करू. आपल्या लेखायनं केल्या म्हणून त्या आपल्या घरी आल्या, आणि आपण गेलो त्याला घ्यायले त्या का बाई आपल्या घरी आल्या. आणि आपण ना त्याच्या पुढे जर दांडे सरकवले ना बाई, तर त्या खुश राहता. आणि त्या खुश राहिले की आपले पोरं खुश राहता, आणि आपले पोरं खुश राहिले तर आपण खुश राहतो. म्हणून करणं पडतं. मी कुठे नाही म्हणते, तसंच वागा तुम्ही. पण आहे की नाही, आपली सासू आहे, आपला सासूचा धाक पाहिजे त्याले, आपली वट पाहिजे घरामध्ये. नाहीतर असं पोतारा करून फेकतीन त्या. सासू सारखं रा. मी बी अशीच करे. माझ्या वायरी पुढे पुढे धांडे सरकोय, पण तिनं मला असं नाकातल्या शेंबडासारखं फेकलं बाजूले. चांगली तर दिसते तू वायरी. चांगली, लय चांगली. फक्त मला पा आणि पान फुलवा, बाकी काहीच नाही. सगळ्या गोष्टीचा बट्ट्या बोल. बायानं करेल असतील बहीण पाप, पण त्या बाबतीत आहे का मी लय भाग्यवान आहे. मी न लय पुण्य करेल आहे. मा दोन्ही बी वायऱ्या मला मा लेकीहून जीव लावणारे भेटले. मैल्या कुठेच नाही अशा मा वायऱ्या आहेत. हाव माय, वायऱ्याच्या बाबतीत आहे ना, सगळ्या गावगाड्याचं पाप मीनच करेल आहे. नशिबवान आहे. आवाज येऊन राहिली त्या घरात. बस काय बोलतीये तू. हे पाहत आहे, मला जास्त बोलायला लावू नका तुम्ही, पहिलेच सांगते मी. नाही तर काय करशील मग तू. जरा जरा करतीये का लय मा पुढे. हा, मग तुम्ही काय बी बोलता तर काय ऐकतच राहू का मी तुमचं. हा मोठी मग मी ऐकलं पडेल तुझे. हा, मोठ्या तेवढ्या खोट्या. मला जास्त तोंड उघडायला लावू नका तुम्ही. तू काय करशील मग तुझे तोंड. चल सासूसाई तुझे सगळे नखरे सांगते मी. काय डोक्यावर घेऊन घेतले तुला सगळ्या घरादारांना काय माहिती. चला ना, कोण घाबरते. लय ऐकून घेतलं तुमच्या सगळ्याचं मी ना. चला आत्या, 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 आम्ही आणले नुसतं सांगलं की माझ्या चहाच्या कपात बी जराशी साय टाका तेवढं. ह्या काम या मला काही नाही बोलून राहिले. आत्या हिचं म्हणणं असतं की सगळी साई इलेच पाहिजे. मग मला बी आवडते ना साय, मला बी पाहिजे. हा, तुम्ही रोज चोरून खाता तर मी काही म्हणते का. आणि एक दिवस मी मागलं तर काय झालं त्याच्यामध्ये. म्हणजे मला चोर समजती का तू, आणि तू स्वतःला साधी समजती का. इकडून कठोळे भरून भरून नेतील, मायचं नाव करून आणती तिकडून. तर बस झालं ताई, तुम्ही काय करता. आत्या तुम्हाला सांगते, ह्या काय करता. तुम्हाला म्हणता की या बुढीची म्हातारीची वरवर वरवर करत जा, हिच्याचं लय मोठं गठोड आहे. हे गेली की आपल्यालाच भेटीन ते, आणि आज बी गेली काल बी गेली तर आपल्याला काय फरक पडणार आहे. चांगलंच होईल असं म्हणता. या तू घरी नसली की नाही, दोघी की नाही त्या बारेमध्ये काय बी बोलता आणि ती हसत राहता. नाही आत्या, हे उलट मला म्हणे की म्हातारीला गच्चीवर ज्ञान लोटून द्या. बस तुम्ही काय म्हणत होत्या, गच्चीवरून लोटशील तर इथं हातपाय मुडून घरात बसशील, आपल्यालाच करणं पडेल. त्यापेक्षा वावरात येऊन हिरीत लोटून देऊ, म्हणजे घरी याचं नावच नाही, आपण चाललो येऊ. दोघी जणी तुमच्या गठोडे बांधा आता, आणि निघा माहेरामध्ये तुमच्या. आणि तुमच्या मायाईले सांगते मी जरा की आईले ओढणं लाव, आणि मग मा घरी धाड तर लोक धाडू नको. तू या पायी सर घरात तुमच्या पायी एवढीशी साय मानली, त्या सायचं काय जळजळ केलं माय. येते बहीण मी, काही टेन्शन नको करू. तुला वायऱ्याच्या बाबतीत काही जास्त पाप नाही करेल, पण त्यापेक्षा मी कमीच करेल आहे. येते मी.